काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिल्लीतील संसद मार्ग पोलीस स्टेशनला भेट दिली आहे। जंतर मंतरवरील आंदोलनादरम्यान पॅलेट गनच्या वापराने जखमी झालेल्या साहिल नावाच्या विद्यार्थ्याला सोबत घेऊन ते पोलीस ठाण्यामध्ये पोहोचले। या क्षणाची ही दृश्य आपण पाहतोय। या प्रकरणी एफआयआर दाखल होत नसल्याने आणि सुरू असलेल्या तपासाचा आढावा घेण्यासाठी ते थेट डीसीपी ऑफिसमध्ये पोहोचल्याची ही दृश्य आपण पाहू शकतो। नवी दिल्लीतली ही आताची दृश्य आहेत। राहुल गांधी हे थेट पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेत। पॅलेट गनचा वापर करण्यात आला होता सीजेपीच्या आंदोलनादरम्यान आणि त्या दरम्यान अनेक विद्यार्थी जखमी झाले होते। हा मुद्दा राहुल गांधी यांनी लावून धरलेला आहे आणि ज्या विद्यार्थ्यावर पॅलेट गनचा वापर करण्यात आला होता त्या विद्यार्थ्याला घेऊन स्वतः राहुल गांधी हे डीसीपी ऑफिसमध्ये पोहोचले। तर आपण पाहतोय पॅलेट गनने जखमी झालेल्या साहिल नावाच्या या विद्यार्थ्याला घेऊन राहुल गांधी हे आता पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेले आहेत। दिल्लीतील संसद मार्ग पोलीस स्टेशनची ही दृश्य तुम्ही पाहत आहात। जंतर मंतरवरील आंदोलनादरम्यान पॅलेट गनच्या वापराने जखमी झालेल्या साहिल नावाच्या विद्यार्थ्याला त्यांनी सोबत घेतलाय आणि ते पोलीस ठाण्यात पोहोचलेत। या प्रकरणी एफआयआर दाखल होत नसल्याने आणि सुरू असलेल्या तपासाचा आढावा घेण्यासाठी ते थेट डीसीपी ऑफिसमध्ये पोहोचले। गेल्या अनेक दिवसांपासून हे प्रकरण त्यांनी लावून धरलेलं आहे। पॅलेट गनचा वापर नेमका का करण्यात आला, पॅलेट गनचा वापर करण्याचा चे आदेश नेमके कोणी दिले, असे अनेक सवाल त्यांनी विचारले। यावर अमित शहा यांच्यावर देखील त्यांनी वारंवार हल्लाबोल केल्याचं आपण पाहिलं आणि आता अखेर या संदर्भात पुढील अपडेट घेण्यासाठी आणि एफआयआर का दाखल केली जात नाहीये याचा जाब विचारण्यासाठी ते थेट पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले।